नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. काल मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याचा आकडा समोर आला. दिवसाला 3 आत्महत्या शेतकरी करतायत, तेही मराठवाड्यात. मागच्या 8 महिन्यात 685 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. आत्महत्यांचा हा सिलसिला असाच सुरू आहे. कोल्हापूरमधील शिरोळ येथील एक तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरती काम करतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा कमी करता येतील, त्या रोखता कशा येतील यासाठी काम करतोय. त्याच तरुणासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. आपल्यासोबत आहेत विनायक हेगाना. नमस्कार विनायक, तुमचं ॲग्रोनमध्ये खूप खूप स्वागत आहे. विनायक, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न कितीतरी दिवस ते घोंगडं भिजतच पडलेलं आहे. नेमकं शेतकरी आत्महत्या का करतात, ग्राउंड लेवलला काय परिस्थिती आहे, त्याच्यावरती तुम्ही खूप जवळून काम केलं आहे. बरोबर. एक शेतकऱ्याचा मुलगा, शेतीचं शिक्षण घेतलेलं आणि ह्या विषयात मागच्या 8 वर्षापासून काम करताना असं लक्षात येतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रामुख्याने ज्या होत आहेत त्याच्या पाठीमागं 15 कारणं आहेत. तर ह्या 15 कारणांमध्ये जे सामान्य व्यक्ती, तुम्ही, मी, आपल्या आयुष्यामध्ये पण तसे प्रश्न आहेत, पण आपण आत्महत्येच्या विचारापर्यंत जात नाही. त्याच्यावर काहीतरी उत्तर काढायचा प्रयत्न करतो. आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक ह्या सगळ्यांची हितगुज साधून त्याच्यावर काहीतरी पुढे जाण्याचा मार्ग काढतो. पण त्याच्यातलं प्रत्यक्ष कारणं जी आहे ती 2च आहेत. एक म्हणजे पाणी प्रश्न आणि कर्जबाजारीपणा आणि आर्थिक कारण. आणि दिवसेंदिवस हे क्लायमेट चेंज आणि वातावरण बदलाच्या निमित्तानं जे काय पावसाच्या सरी आपल्याकडे कमी होत आहेत, जास्त होत आहेत, अवकाळी पावसाचं प्रमाण खूप वाढले आणि या अनुषंगानं शेतकऱ्याच्या सर्व पिकाचं नुकसान जे दिवसेंदिवस जास्त होत चाललं आहे आणि सरकारी एकूणच आपल्याकडची व्यवस्था बघितली तर त्याच्यातली अनास्था, वेळकाढूपणा आणि धोरणात्मक त्रुटी अशा सगळ्या दिसून येतात आणि त्याचा कुठंतरी शेतकऱ्याच्या दैनंदिन जीवनावरच मोठा आघात होतो असं लक्षात येतं. तर जसं मी प्रामुख्यानं ह्या 2 कारणं मांडली, तर ह्या कारणांमध्ये जास्त म्हणजे आत्महत्यापर्यंत जाण्याचा प्रवास तिथून सुरुवात होतो. आणि अप्रत्यक्ष कारणामध्ये मग मुलांचं शिक्षण असेल, मुलीचं लग्न असेल, वैद्यकीय घरचे प्रश्न असतील आणि बऱ्याचशा अशा बाबी आहेत ज्या डिरेक्टली इनडिरेक्टली त्या शेतकऱ्याच्या आयुष्यावर, कुटुंबावर, ज्या तुमच्या माझ्या कुटुंबावर पण त्या होतात. तर अशा पद्धतीनं तो सगळा प्रश्न आहे. विनायकनं पुस्तक लिहिलेलं आहे एक, शेतकरी आत्महत्या शोध आणि बोध नावाचं. 216 पानांचं हे पुस्तक आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होत आहेत, त्याची कारणं काय आहेत आणि त्याच्यावरती उपाययोजना काय करता येतील, असा या पुस्तकाचा मुख्य गाभा आहे. हे पुस्तक ज्यावेळेस मी चाळत होतो तर या पुस्तकात मला पिरॅमिड मॉडेल शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अशा काही गोष्टी दिसल्या. तर नेमकं पिरॅमिड मॉडेल काय आहे आणि त्याच्यावरती तुम्ही कसं काम करताय? तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ज्यावेळी उस्मानाबाद जिल्हा, मराठवाडा, विदर्भ या भागात काम करत असताना असं लक्षात आलं की आत्महत्या होऊच नये याच्यासाठी काम करणं खूप गरजेचं आहे. झाल्यानंतरची आपल्याकडची सगळी परिस्थिती ठीक आहे, पण होऊच नये याच्यासाठी काय करता येईल. मग ज्यावेळी आम्ही गावागावामध्ये जाऊन अवेअरनेस प्रोग्राम करायचो, शेतकऱ्यांना या टोकाच्या पावलापर्यंत न जाता काय केलं पाहिजे. मग आपल्याकडं पूर्ण भारतात 33 लाख सामाजिक संस्था आहेत, फक्त महाराष्ट्रामध्ये 5 लाख सामाजिक संस्था आहेत आणि जवळपास गव्हर्नमेंटच्या 219 प्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांच्यासाठीच्या योजना आहेत आणि लाखो मदत करायला सामान्य लोक पण तयार आहेत. तर ह्या तिन्ही व्यवस्था असताना पण माझा मायबाप कुठं खचतोय, कुठं कमी पडतोय, कुठं त्याला पोचता येत नाही, याचा आम्ही थोडा मागोसा घेतला आणि आम्ही गावामध्ये ज्यावेळी जायचो त्यावेळी शेतकरी मग माझा वैयक्तिक नंबर घेऊन त्याच्याशी संपर्क करत होते, खूप बोलत होते. आणि मग ही 2017ची गोष्ट आहे. तर त्यावेळी असं लक्षात आलं की आपण एकटा म्हणून खूप या व्यवस्थेला कमी पडतोय, तर ह्याला टेक्नॉलॉजीचं कसं रूपांतर करता येईल. म्हणून शिवार हेल्पलाईन ह्या नावाची संकल्पना समोर आली. ही भारतातली पहिली संकल्पना आहे आणि ह्या शिवार हेल्पलाईनच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या करायच्या आधी त्या हेल्पलाईनवर फोन करतात आणि त्या माध्यमातून त्यांचं समुपदेशन होतं. त्यांच्या काय गरजा आहेत, अडचणी आहेत, त्याची सखोल माहिती घेतली जाते आणि त्या पद्धतीनं जसं मी म्हणलं की शासकीय योजनांच्या माध्यमातून, संस्थांच्या माध्यमातून आणि वैयक्तिक पातळीवर ह्या 3 पद्धतीनं आम्ही त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतो. आत्तापर्यंत किती शेतकऱ्यांनी शिवार हेल्पलाईनवरती संपर्क साधला आहे?
हो. उस्मानाबाद जवळपास 2018 पासून 10,500 शेतकऱ्यांनी संपर्क साधलाय आणि ही हेल्पलाईन फक्त उस्मानाबाद जिल्ह्यासाठीच कार्यान्वित आहे. कारण आमच्या लिमिटेशन्स तेवढ्या रिसोर्सेस तेवढेच आहेत आणि लिमिटेशन्स आहेत की 20 वेगवेगळ्या जिल्ह्यातून आम्हाला फोन येत आहेत आणि 2 राज्यातून फोन येत आहेत. तर याच्यातून असं लक्षात येते की शेतकऱ्याला बोलायचं आहे, शेतकऱ्याला त्याचे प्रश्न मांडायचे आहेत आणि शेतकऱ्याला कुठंतरी उत्तर शोधायचं आहे. फक्त ती व्यवस्था आपल्याकडे दिसत नाही आहे असं त्याच्यातून आम्हाला निदर्शनास आलं. आणि मग ह्या हेल्पलाईनच्या माध्यमातून त्यांना त्या परिस्थितीतनं कसं बाहेर काढता येईल, त्यांच्या पाठीमाग पूर्ण उभं राहून त्यांना शेतीचं मॉडेल पुढे जाऊन कसं देता येईल. एक कृषी पदवीधर ह्या नात्यानं शेतीचं थोडंफार जे काय ज्ञान आहे त्याला सस्टेनेबली कसं बघता येईल म्हणून आम्ही हे आत्महत्या होऊच नये याच्यासाठीचा हा प्रोग्रॅम आखला. त्याच्या पुढे जाऊन आम्ही असं केलं की ज्यावेळी आत्महत्या झालेली कुटुंब असतं आणि त्याच्यातली ती स्त्री असते, ताई असते, तर त्यांचं तो शेतकरी म्हणजे आत्महत्या करतो, निघून जातो, पण तो प्रश्न आहे तसाच राहतो. तर तो प्रश्न शाश्वत पद्धतीनं कसं सोडवता येईल हा एक आमचा विचार होता आणि त्याला मग आम्ही उस्मानाबादी शेळी ही उस्मानाबाद जिल्ह्यातली खूप फेमस आहे आणि त्याचं मेडिसिनली खूप युटिलायझेशन आहे. तर आम्ही थोडं इनोव्हेटिव्हली त्या गोष्टीकडे बघितलं आणि 2018 त्याच्यात संशोधन करून आम्ही उस्मानाबादी शेळीच्या दुधापासून साबण तेन बनवायची सुरुवात केली आणि त्याच्यातून आम्ही काही कुटुंबांना आर्थिक स्वतः त्यांनी म्हणजे त्यांच्यासाठी काम करावं आणि त्याच्यातनं एक उद्योगाचं स्वरूप येऊन शाश्वत व्हावी एक व्यवस्था असं म्हणून आम्ही त्याच्यात काम करतो आहे. आणि आम्हाला असं वाटतं की दॅट इज अ रिहॅबिटेशन, म्हणजे त्यांचं पुनर्वसन हे इतकं शाश्वत पद्धतीनं झालं पाहिजे. तर हा पिरॅमिडचा दुसरा आमचा टोक आहे. आणि तिसरा असं आहे की आत्ता पण आपल्या मराठवाड्यामध्ये 1,00,000 पेक्षा जास्त शेतकरी त्रस्त आहेत, आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत असा एक रिपोर्ट समोर आलेला आहे. तर त्याच्यातून असं लक्षात येतं की अशा अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीचं मॉडेल देऊन मग ते एकात्मिक शेती पद्धती कोरडवाहू शेतीसाठी जी आहे, जी इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च सेंटर म्हणजे दिल्लीचं ICAR या नामांकित संस्थांमधून त्याचा सगळा अभ्यास झालेला आहे. तर अशा गोष्टी त्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गेल्या पाहिजेत. त्याच्यासाठी आम्ही थोडे एक मॉडेल तयार केले आणि त्याचं आम्ही ट्रेनिंग एक्सटेन्शन अशा पद्धतीनं काम करतो आहे. तर हे शिवारचं असं एक मॉडेल आहे की संसदचं हे बेसिक मॉडेल आहे की ज्याच्यामध्ये आत्महत्या रोखण्यासाठी आत्महत्या होऊच नाही, झालेल्या कुटुंबातल्यासाठी आणि करू शकतात अशा तिन्ही पातळीवर काम करून आपल्या मायबापांचं, आपल्या शेतकरी कुटुंबाचं स्थिर स्थावर आणि त्यांना कसं पायावर उभं करता येईल हा आमचा एक बेसिक विचार आहे. याच्यासाठी राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडून तुम्हाला काही आर्थिक मदत होते किंवा तशी काही व्यवस्था योजना आहे का की तुम्ही याला फंडिंग कुठून जमा करता? कारण की हे काम करताना आर्थिक काहीतरी पाठबळ असल्याशिवाय हे काम शक्य होत नाहीत. नाही, शासकीय पद्धतीनं तर कुठलीच मदत नाही आहे. पण याच्यामध्ये समाजातीलच लोक आम्हाला डोनेशन्स देतात आणि डोनेशनच्या पद्धतीनं हे काम चालतं. आणि MHI नावाची एक संस्था आहे, ती आम्हाला ह्याच्यामध्ये काउन्सिलिंगसाठीचं काही मदत लागते ती आम्हाला पुरवते आणि अशा पद्धतीने हे काम चालतं. हे काम कोरली म्हणजे समाजासाठी उभं केलेले काम अशा पद्धतीचं आहे. याच्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबासे सर यांनी ह्या संकल्पनेला सहकार्य केलं आणि तिथून आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयातून हे कसं चालवता येईल याच्यासाठी सहकार्य केलं आणि त्यांच्या वैद्यकीय टीमकडून पण याच्यामध्ये मदत केली जाते. तर अशा समाजातल्या सगळ्या घटकांकडून आम्ही थोडी सहकार्य घेतो आणि हे काम पुढे घेऊन जातो. सरकारच्या पातळीवरती काय प्रयत्न व्हायला हवेत हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. कारण की प्रश्न सामाजिक जरी असतील, शेतीचे जरी असतील, तरी त्याच्यात कुठे ना कुठेतरी सरकारच्या धोरणांचा एक मुद्दा आहे. नक्की. तर सरकारने याच्यावरती काय करायला हवं? मुळात मला असं प्राथमिकता असं वाटतं की शेतकरी आत्महत्या होऊच नये या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्यासाठीची एक प्रॉपर एक पॉलिसी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं आणली पाहिजे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्यापासून त्याच्या ते मनरेगाचा मदत घेऊन त्याच्या शेतीमध्ये त्याचं इन्क्लूड कसं करता येईल किंवा शाश्वत पद्धतीने त्याला कसं मदत करता येईल, त्या शेवटच्या टप्प्यावर असतानाच
शिवार हेल्पलाईनसारखी जी संकल्पना आहे ती महाराष्ट्रासाठी राबवता येईल का पूर्णपणे, आणि आत्महत्या झालेल्या कुटुंबांना आर्थिक मदतीबरोबरच त्यांना शाश्वत उभारणीसाठी काय सहकार्य करता येईल का, मग उद्योगाच्या निमित्तानं किंवा त्या त्या कुटुंबाचे जे काही स्किल असतील, मग एखादी ताई शिकलेली असेल तर तिला धोरणांमध्ये तिला नोकरी आणि अशा गोष्टी काय करता येत का, ज्याच्यामुळं शाश्वत पद्धतीनं तो प्रश्न परत परत समाजाचा प्रश्न नाही होणार याची दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि होऊच नयेत म्हणून अशा कानाकोपऱ्यात काम करणाऱ्या बऱ्याच संस्था आहेत, व्यक्ती आहेत, असे ह्या सगळ्यांना एकत्रित करून महाराष्ट्रासाठी लवकरात लवकर जर पॉलिसी आली तर कितीही मोठा दुष्काळ, कोणताही आर्थिक, सामाजिक आणि नैसर्गिक परिस्थिती जरी महाराष्ट्रावर शेतकऱ्यांच्या आली तरी शेतकरी माझा मायबाप कधीच थकणार नाही याचं मला वाटतं की खूप मोठं योगदान राहील. त्याच्यामुळं अशी कुठली तरी महत्त्वाची पॉलिसी येणं गरजेचं आहे, ज्याचा आम्ही शिवारच्या माध्यमातून पण आम्ही सरकारला वेळोवेळी हे पोहोचवतोय, प्रयत्न करतोय. पण सरकारचा याच्यावरती काय रिस्पॉन्स तुम्हाला कसा आहे? खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं आला पाहिजे होता त्या पद्धतीनं येत नाही. युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग, स्कॉटलँड आणि UK मध्ये असणारी जी स्थित विद्यापीठ आहे, जगातली 3 नंबरची मानसिक आरोग्यामधली ती युनिव्हर्सिटी आहे. तर त्या युनिव्हर्सिटीनं पण आमच्या ह्या सगळ्या कामाची दखल घेतली, त्यांनी समजून घेतलं. पण आपल्या ह्या व्यवस्थेमधून हे काम समजून घेतलं जात नाही, ह्याची खंत वाटते. कारण त्या भागामध्ये पण ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी हे मॉडेल कसं तिथं कार्यान्वित होऊ शकतं असं तो देश विचार करतो. पण जर आपल्या देशातून, आपल्या राज्यातून अशा पद्धतीचा जर पुढाकार घेतला गेला तर माझ्या मायभूमीतल्या, माझ्या देशातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अजून सुधारण्यासाठीची खूप मोठी चळवळ आणि काम उभं राहील असं नक्कीच वाटतं. ओके. नैराश्य म्हणजे काय? कारण की शेतकरी आत्महत्यापर्यंतचं एक एक काहीतरी त्याच्या स्टेप आहेत की ही स्टेप झाली की ती येणार आहे, ती आली की ती, आणि मग तो सर्वात शेवटी जो खचणार आहे त्यानंतर तो आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलणार आहे. बरोबर. त्याच्या मानसिक स्वास्थ्याची या सगळ्या काळात कशी अवस्था असते, काय अवस्था असते? शेतकऱ्यांशी तुम्ही बोललात या संदर्भात? नक्कीच. ज्यावेळी आम्हाला ह्या सगळ्या संपर्कातनं शेतकऱ्यांशी संपर्क येतो आणि आम्ही ज्यावेळी फील्डवर जातो, शेतकऱ्यांची कुटुंबांशी बोलतो, त्यावेळी आम्हाला हे नैराश्याचं सत्र त्याची सुरुवात खूप 2-3 वर्षापासून झालेली दिसते. आणि ही सगळी कारणं त्याच्या शेतीच्या दररोजच्या ज्याचं पोट ज्याच्यावर त्याचं चालतंय त्या पोटाच्या त्रासातून आलेली ते नैराश्य आहे, ना की कुठल्या मोठ्या होण्याच्या स्वप्नातून. आणि ते नैराश्य खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. कारण अशा सगळ्या परिस्थितीत लढताना परिस्थिती सुधारायचे आपल्याला होप्स बघतो आपण, पण असं कुठलंही कारण त्याला पाठबळ देत नाही. त्यावेळी त्याच्यातनं होणारा जो मनाचा आटापिटा आहे किंवा त्याच्यातनं जो खचीकरण आहे ते खूप मोठं आहे. कारण ज्यावेळी एक शेतकरी शेती करतोय आणि 1 वर्ष त्याचं दुबार पेरणीचं संकट येतंय, हातातनं पीक निघून जातंय, आपल्याकडं बरोबर ऑक्टोबर, नोव्हेंबर सगळी सण असतात, दिवाळीसारखा इतका मोठा महत्त्वाचा सण असतो, आणि त्याचवेळी त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या घरात जर ती साजरी होत नसेल, साजरी होण्यासारखी परिस्थिती नसेल, आणि हे 1 वर्ष होते, 2 वर्ष होते, 3 वर्ष होतं आणि वर्षानुवर्ष होत असेल, त्याचा त्याच्या कुटुंबावर आणि प्रथमतः महत्त्वाचं त्याची मुलं यांच्यावर आघात होताना तो दिसतो. कारण परभणी, लातूर या भागातनं अशा काही आपल्याला घटना समोर आलेत मागच्या 2017-18 पासून की शाळेच्या वयात असणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलांनी हे पाऊल उचलले, टोकाचं पाऊल उचलले. आणि हे कुठंतरी शेतकऱ्याच्या आता फक्त एका कुटुंबापर्यंत पोचलं नाही आहे, तर ते कुटुंबातल्या सगळ्या लोकांपर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत सगळ्या पोचले असं जाणवतं आहे. आणि नैराश्याकडं आपण असं म्हणू शकतो की नैराश्य म्हणून त्याच्याकडे बघता येत नाही. त्याच्यातनं तो कुठंतरी दिवसेंदिवस खचत चाललाय, अपयशी होत चाललाय, आणि ते अपयशाचं रूपांतर कुठंतरी नैराश्यात होतं आणि त्याच्यातनं मार्ग सापडत नाही आहेत. राज्यकर्ता वर्ग या सगळ्या याच्यात काय करतोय? म्हणजे राजकारणी असतील, नेते असतील, त्या त्या भागातील पुढारी असतील किंवा प्रशासकीय नोकरदार असतील, शेतकरी आत्महत्याकडे ते कसं बघतात? तुमचा काय अनुभव आहे का याच्याबद्दलचा? तुमचं काय आकलन आहे?
एक तरुण ह्या विषयात काम करत असताना आणि आपल्याकडं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब, अशा सगळ्या लोकांच्यातून हा महाराष्ट्र घडलेला आहे. बरोबर आहे. आणि त्यांच्याबद्दल सगळं वाचताना त्यावेळीपासूनची प्रशासकीय व्यवस्था, राजकारण, समाजकारण कसं एकत्र काम करत होतं, हातात हात घेऊन पुढं जात होतं, हे सगळं बघत असताना आज 21व्या शतकात ती खूप मोठी पोकळी जाणवते, खंत वाटते की आपल्याकडची ही राजकीय व्यवस्था ज्यावेळी गावाकड आणि एका एका खेड्यात काहीतरी प्रश्न होतोय आणि तो एका राज्याचा इतका मोठा प्रश्न पडतोय, तर आपल्या मागच्या 4 वर्षात आपल्याकडे 4 कृषी मंत्री झाले आपल्या राज्यात. तर आपल्याकडे पॉलिसीमध्ये आपण कुठंतरी खूप मागे पडून गेलोय. आधी एकदम ग्राउंडवरनं आलेल्या पॉलिसीचं कुठंतरी GR निघायचे. आज GR फक्त मंत्रालयातनं निघतात आणि ते खाली येतात, जे खाली कामाचे नसतात. आणि अशा पद्धतीची पॉलिसी काय कामाची आहे आणि त्याच्यातून जे राजकीय, सामाजिक आणि ब्युरोक्रॅट्स ह्या पद्धतीचं जे काय एक समीकरण आहे ते कुठंतरी महाराष्ट्राच्या ह्या सगळ्या आत्ताच्या वातावरणात कमी पडताना, संकुचित होताना दिसतंय असं प्रकर्षानं मला जाणवतंय. कारण महाराष्ट्रामध्ये काम करणारी शेतकऱ्यांच्या तळमळीनं खूप मोठी फळी आहे, खूप मोठ्या आपल्याकडे वारसा आहे. आणि त्या वारशामध्ये काम करत असताना शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर आहे. फक्त कोणाला सोडवायचं आहे का, हा एक त्याच्यातला खूप महत्त्वाचा प्रश्न वाटतो. आत्ता तुम्हाला एक चिवनिंगची स्कॉलरशिप मिळाली आहे. तुम्ही त्याच्यासाठी UKला जात आहेत. त्याच्यासाठी तुमचे खूप खूप तुम्हाला सदिच्छा. तुम्ही चांगलं काम करत राहावं. पण याच्यामध्ये एक मुद्दा आहे की ती स्कॉलरशिप घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे आणि तुम्ही त्याचा वापर शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कशा पद्धतीनं करणार आहात, किंवा ते नेमकं कशासाठी ती स्कॉलरशिप मिळाली आहे त्याच्याबद्दल सांगा. मी जवळपास हे 7-8 वर्षापासून पूर्ण वेळ काम करतोय आणि हे काम करत असताना जागतिक पातळीवर पॉलिसी मेकिंग, चेंज मेकर्स, नवीन वेगळं युवकांमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या अशा फेलोशिप दिल्या जातात किंवा सहकार्य केलं जातं. आणि हे एक आम्हाला मार्गदर्शन आणि तिथल्या देशाच्या अनुषंगानं काय पॉलिसी मेकिंगमध्ये होऊ शकतं, जागतिक पातळीवर काय होऊ शकतं आणि तिथल्या सगळ्या वातावरणामध्ये, तिथल्या विद्यापीठांमध्ये किंवा तिथले शिक्षक आणि तिथले जे सगळे स्कॉलर्स आहेत, ह्या सगळ्यांचा फायदा घेऊन आपल्या भागामध्ये काय चेंज करता येईल या अनुषंगानं ते सगळं फेलोशिपचं स्वरूप असतं. आणि तिथं हे सगळं जे काय शिवारचं एक्सपिरियन्स आहे, काम आहे, तर त्या पद्धतीनं जगाच्या पातळीवर ते कसं राबवू शकतो. आणि हा फक्त एका भारताचा, एका राज्याचा शेतकरी आत्महत्या हा प्रश्न नाही, 142 देशांचा हा प्रश्न आहे. बापरे. तर जागतिक पातळीवर पण हा प्रश्न आहे. पण आपण जगाच्या पॉप्युलेशनमध्ये, लोकसंख्येमध्ये 1 नंबरला आहे, त्याच्यामुळे आपले नंबर्स जास्त आहेत. पण बाकीच्या देशांमध्ये पण आहेत, ते नंबर्स कमी आहेत, म्हणून त्याच्याबद्दल जास्त बोललं जात नाही आहे. पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या कामाचा अनुषंगानं तिकडं फायदा होईल, अभ्यास करायलाही मिळेल, संशोधन करायला मिळेल आणि त्या दृष्टीनं हा पुढचा प्रवास सुरू होतो. आता शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे की या विळख्यातनं शेतकऱ्यांना बाहेर काढायचं असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं सरकार, NGOज असतील, सामाजिक संस्था असतील, शेतकरी असतील आणि त्यासोबतच एकूणच म्हणून जी काही तरुणाई असेल गावाखेड्यातली, यांनी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? सरकारच्या पातळीवर असं मला वाटतं आणि शासनाच्या त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी आणि शासकीय व्यवस्थेच्या पातळीवर की शेतकरी आत्महत्या रोखण्याचं हे पिरॅमिड मॉडेल जे शिवारचं आहे त्याचा जर अवलंब करण्यात आला प्रत्येक त्या जिल्ह्यामध्ये, तर खूप मोठा फरक आपल्याला दिसेल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समोर येतील आणि ते सोडवण्याची सुरुवात होईल आणि आत्महत्येचं प्रमाण नक्कीच 0पर्यंत जाईल अशी त्याच्यात शाश्वत आहे. ते दुसरं, गावातल्या युवकांबद्दल, शेतकऱ्यांच्या मुलांबद्दल मला असं वाटतं की आपला मायबापच कुठंतरी आता खचलेला आहे किंवा नैराश्यात आहे, अडचणीत आहे. तर तुम्ही कुठल्याही शाळा, कॉलेजेसमध्ये किंवा गावाच्या राजकारणामध्ये सहभागी असाल, नक्कीच व्हा. पण त्याचबरोबर आपल्या कुटुंबाकडं खूप जबाबदारीनं आणि काळजीनं लक्ष द्या. कारण शेवटी सरकार, समाज, व्यवस्था आपणच आहे. तर ह्या व्यवस्थेमध्ये ही तरुणाई जी आहे ती
न भरकटता ह्या कुटुंबामध्ये कसं उभं राहता येईल आणि ती राहतीये. पण त्याच्या पुढं पण जाऊन आम्हाला शेतीमध्ये इनोव्हेटिव्हली कसं बघता येईल, आम्हाला नाविन्यता पूर्ण बघून शेतीतले प्रश्न सोडवण्याची सुरुवात आम्हाला स्वतःपासूनच कशी करता येईल. आपल्या पूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीनं 3,500 स्टार्टअप शेतीमध्ये काम करत आहेत. तर अशा इनोव्हेटिव्ह काम केलेल्या करत असणाऱ्या लोकांपर्यंत आम्हाला गावातून कसं त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल आणि त्या माध्यमातून माझ्या गावामध्ये माझ्या बांधावर तो प्रयोग कसा करता येईल ज्याच्यातून आमचे शेतीचे प्रश्न सोडवण्याची सुरुवात होईल, असं मला खूप जबाबदारीने वाटतं. तर विनायक, तुम्ही इथे आलात, आम्हाला वेळ दिलात, खूप चांगल्या पद्धतीनं शेतकरी आत्महत्याचा प्रश्न समजावून सांगितला, त्याची कारणं समजून सांगितली, तुम्ही करत असलेल्या कामाचं स्वरूप समजून सांगितलं आणि याच्यातनं आपल्याला बाहेर पडायचं असेल तर काय करावं लागेल याबद्दलही सविस्तर माहिती आम्हाला दिलीत. त्याबद्दल मी ॲग्रोवनच्या वतीनं तुमचे खूप खूप आभार मानतो. आपण परत भेटूयात नवीन विषयासह, नवीन मुलाखतीत. तोवर धन्यवाद, काळजी घ्या.